नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज महासभा झाली आणि ही पहिली महासभा अशी होती की ज्यामध्ये लोकांना कदाचित जनतेचे प्रश्न त्यांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी मांडलेले ऐकायला मिळाले असते, परंतु भलतंच काही घडलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट याचे काही नवनिर्वाचित नगरसेवक माझ्या सोबत आहेत. मी त्यांच्याशी बोलणार देखील आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. पहिल्यांदाच आज ते लोक निवडून आलेत आणि त्यांचा अनुभव कसा होता या संदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहे. सो पहिला सुरुवात मी अभिजित पासून करतोय. अभिजित, पहिलाच महासभा ज्याच्यामध्ये वाटलं की काहीतरी प्रश्न मांडले जातील, पहिलीच महासभा म्हणजे नगरसेवक म्हणून पहिल्यांदाच त्या महासभेत होतास, कसा एक्सपिरियन्स होता हा सगळा? काही नाही, हे सर्व सेटलमेंटचं राजकारण बघायला भेटते या ठिकाणी. म्हणजे ठाणे शहरातले मेन मुद्दे काय आहेत ह्याच्यावरतीच त्यांना बोलायचं नाहीये तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आज 3 दिवसापासून 4 दिवसापासून पाण्याचा प्रश्न कंटिन्यू ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे. आज तुम्हाला सांगतो, ठाणे महानगरपालिकेमध्ये हद्दीमध्ये 23 लाख लोकसंख्या असल्या कारणाने 621 MLD पाण्याची गरज आहे. तिथे 528 MLD पाणी या ठाणे शहरामध्ये सोडलं जातं. मग ह्याचाच विचार करता MIDC बाकी इतर मुंबईकडनं जे पाणी आपल्याला येतं त्याच्या बाबतीत ह्यांचं काही नियोजन नाहीये. कारण की हे सर्व विषय बाहेर येण्याच्या आधी ह्यांनी महासभा संपवून टाकली. अक्षरशः मनीष जोशी साहेबांनी सचिवांनी डायरेक्ट म्हणजे जे महापूजा कशी असते त्या जे बडबड करतात त्या पद्धतीने मनीष जोशी बडबड केले, वाचून दाखवल्याने निघून गेले. त्या राष्ट्रगीताचा अवमान झालाय. महापौर मॅडम खुर्चीत बसल्या होत्या राष्ट्रगीत सुरू होताना. म्हणजे राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर म्हणजे महासभा संपवायची म्हणून असं हे मोठं एवढं राजकारण. त्याच्यामध्ये महासभा संपवली, यांनी वाचून दाखवले, काय वाचून दाखवलं आम्हालाही कळलं नाही. संपलं, चला राष्ट्रगीत सुरू, अजून गोंधळ चालू होता आणि राष्ट्रगीत सुरू होता तरी लोकांचा गोंधळ चालू होता. सो हे एक नवीन प्रकार, एकदम विचित्र प्रकार असा हा आज ठाणे महानगरपालिकेमध्ये बघण्यास भेटला आहे. पण असं नाही चालणार. स्वतः उपमहापौर घोषणा देत आहेत, ते देखील बॅचवरून उतरले, भडकले. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जी प्रश्न उत्तरे आहेत, ज्या प्रश्नांवरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि एवढे दिवस म्हणजे 3.5 वर्षामधला हा कारभार प्रशासनाने कसा चालवला हे पण आम्हाला बघायचं आहे ना. त्याचा निधी कुठे गेला, त्याचे पैसे कुठे गेले, हे सगळं यांनी झाकून टाकलं. सर्वात मोठा ती त्यांची गाडी कुठली नवीन गाडी आली त्याला मान्यता द्यायची होती, अजून वर्षभर 2 वर्षभर वाढवायचं होतं. ती गाडी रस्त्याने कचरा साफ करताना चालताना कचरा उचलला जात नाही, ते फक्त फुटपाथ किंवा ते आपले डिवायडर असतात ते रोल 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 करत पुढे पुढे जातात. सक होत नाहीये त्याच्यामध्ये, कचरा पाणी मारलं जात नाहीये, प्रदूषण होतंय त्याच्यामध्ये. फक्त निव्वळ चू बनवायचा घोटाळा या ठाणे महानगरपालिकेमध्ये सगळे अधिकारी आणि प्रशासन करत आहे. अभिजित, बरेचसे हे सगळे तरुण नगरसेवक आहेत, त्यांच्याशी मी सगळ्याच पक्षाच्या नंतर बोलणार आहे, पण आज एक्सपिरियन्स विचारतोय. भगत मॅडम, महासभा झाली, काय ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता आजचा? कसं वाटलं या सगळ्या महासभेमध्ये? गोंधळ देखील पाहायला मिळाला. आजची जी महासभा होती, माझी ही दुसरी टर्म आहे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून यायची. पण पहिल्यांदा असं झालं, एवढा गोंधळ झालाय का मग सगळ्यांना महासभातून उठून सगळ्या नगरसेवकांना तिथे आडाओरडा करायला लागलाय. आणि एवढा आडाओरडा झाला की महापौर मॅडमला समजलं सुद्धा नाही की राष्ट्रगीत चालू झालंय. पल्लवी जगताप माझ्यासोबत आहेत. पल्लवी मॅडम, ही मला वाटतं पहिलीच महासभा, पहिलीच वेळ एक नगरसेविका म्हणून तुम्ही गेलात. काही अपेक्षा असतील ना तुमच्या की बाबा तुम्हाला काहीतरी बघायला मिळेल, प्रश्न ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल. कशी होती ही सगळी ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुमचा? मला आज एवढंच बघायला मिळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जी महासभा आज झाली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं त्या संविधानामुळे आम्ही तिथे बसलो होतो ना. आज त्या संविधानाच्या अधिकाराने तिथे बसलो होतो. परंतु त्या सगळ्या बाबासाहेबांनी आम्हाला जे अधिकार दिले त्याचा पूर्णपणे पायदळीत उडवलं ह्या सत्ताधाऱ्यांनी. म्हणजे आम्ही जेव्हा नवनिर्वाचित, माझ्यासारखे कित्येक नगरसेवक गेलेत, त्यांना त्यांचे प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न, आम्ही पूर्ण तयारीत आलेलो. हे बघा की विषय आहेत, आम्हाला आमच्या प्रभागातल्या जनतेसाठी तिथे विषय मांडायचे, त्यांच्यासाठी निधी आणायचा आहे, कामं करून घ्यायची आहेत. मागच्या 3.5 वर्षापासून ठाणे महानगरपालिकेतर्फे लोकोपयोगी कामे झालेली नाहीत, निदान आमच्या इथे तरी नाही झालेली आहेत. मी मुंब्र्यातनं आम्ही येतो तर आमची खूप तळमळ होती की आता आम्हाला दिल्या, आता संधी आहे ना आपल्याला, त्या संधीचं सोनं झालंच पाहिजे.
पण जेव्हा मी बघितलं की युतीमध्ये जे बसलेत, जे सत्ताधारी पक्ष आहेत, त्यांच्यातच ताळमेळ नाहीये. त्यांचे सदस्य खालनं ओरडतायत, महापौरबाई त्यांचं ऐकत नाहीयेत. म्हणजे हे काय तुम्ही आमच्या समोर उदाहरण ठेवणार आहात आणि हे घेऊनच आम्ही आता पुढे जाणार आहोत का? म्हणजे आता आमच्या डोक्यात ते बसलं ना की महासभा या अशाच असतात. पण तुमच्या माध्यमातून मी सांगेन की त्यांना जरी वाटत असेल की आम्ही जसं ह्यापूर्वी वागत होतो तसंच वागू, तर नाही. विरोधी पक्षातले सदस्य जरी कमी असले, आम्ही मोजून 12च असलो, तरी पण आम्हाला आवाज उठवणं, आमच्या जनतेसाठी जो अधिकार आम्ही मिळून तिथे आलेलो आहोत तो नक्कीच येतो आणि आम्ही नक्कीच जनतेचे प्रश्न सोडवू. पण आज जे झालंय, आज जी महासभा त्यांनी ज्या पद्धतीने झाली आहे त्याबद्दल पूर्णपणे त्यांना 0 मार्क आहेत. ते पूर्णपणे नापास झालेले आहेत त्याच्यात. गोटे मॅडम माझ्यासोबत आहेत. मॅडम, काय वाटलं महासभेत आणि काय डोक्यात ठेवून आलात? म्हणजे जेव्हा घरातून निघालात तुम्हाला वाटलं असेल की आज काहीतरी मी प्रश्न ऐकेन, मांडेन, सोडवण्याचा प्रयत्न करू, प्रभागासाठी काहीतरी मागेन, हे सगळं डोक्यात ठेवून तुम्ही घरातून निघाला असाल. आज जे घडलं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा तर तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. घरून निघताना डोक्यात वेगळं निघालो होतो की आजपासून तरी, म्हणजे लास्ट सभा जी झाली त्यावेळेस अजितदादांना श्रद्धांजली देण्यात आली, मग ते तर यामध्ये येत नाही. मग आज वाटलं की कामाला सुरुवात होईल. म्हणजे पक्ष जरी वेगळे असतील पण सर्वांचे प्रश्न जसं ऐकण्यात येतील, आपणही आपले प्रश्न मांडूत. आमचे जे प्रभागामधील माणसं आहेत त्यांनी ह्या काही दिवसांमध्ये येऊन जे प्रश्न मांडले होते, तर मग आम्हाला वाटलं की त्या रिलेटेड असतील कोणाचे, पण हे इथे भलतंच काहीतरी बघण्यात आलं. म्हणजे नंतर वादही भरपूर झाला, त्यानंतर आम्ही तिथनं निघून आलोय. पण राष्ट्रगीत सुरू असताना जसं अभिजित दादा बोलला की महापौर सुद्धा उठलेला नव्हता, आम्ही सुद्धा गोंधळून गेलो तेवढ्या वेळात. मग तो तात्पुरता तेवढा तो अपमान झाल्यासारखं वाटलं. सचिवनी एवढं काय ऐकून घेतलं नाही कुणाचं, त्यांचं सांगितलं आणि समाप्त झालं. पण यापुढे असं नाही व्हावं हीच अपेक्षा ठेवतो. मनीषा मॅडम, काय वाटतं तुम्हाला? आजची ही सगळी महासभा तुम्ही पाहिलीत, ओव्हरऑल काय तुमचा एक्सपिरियन्स आजचा? आम्ही हाच एक्सपिरियन्स घ्यायला इथे आलोय का यांचा, हे आम्हाला असं वाटलं की आज आमचे प्रश्न म्हणजे तिथे मांडू आम्ही. आणि आता आमची जी जनता आहे, जे आमच्या प्रभागातली जी लोक आहेत की त्यांचे काय प्रश्न होते आम्हाला ते मांड ठेवाय. कदाचित एकच प्रश्न तरी मांडता यावं, तर तेही नाही. आणि काय आहे फालतूगिरी त्यांची. आणि जनगण मन चालू झाले, आम्ही उभं राहिलो पण तिथेच मंचावर असलेल्यांनाच समजलं नव्हतं का राष्ट्रगीत चालू झालंय. आणि हे चुकीचं आहे ना. हे असं गोंधळ घातलं, मग आम्ही आमचे प्रश्न कधी मांडणार? म्हणजे तुमचे परस्पर तुम्ही सर्व ठरवायचं का? तुम्ही तुमचं जसं काय सर्वांनी आपसात ठरवलेलं आणि फक्त निर्णय द्यायचं बाकी होतं तेवढंच त्यांनी केलं. मग आम्ही काय इथे मूर्ख आहेत सर्वजण त्या गोष्टीसाठी? आणि आम्ही यासाठी आम्हाला निवडून ज्यांनी आमच्या जनतेने दिलंय, आम्ही नवीन आहोत, ठीक आहे, आम्हाला नवीन अनुभव, आणि हा अनुभव घेण्यासाठी आम्ही तिथे बसलो होतो की हे लोक अशी नाटकं करतील ते. मग ठीक आहे ना, त्यांनी त्यांची तयारी दाखवावी. ते असतील संख्याबळणी जास्त, आम्ही 12 असलो तरी कोणत्या बापाला पण नाही घाबरणार. आम्ही पण करू तमाशे, पुढच्या वेळेपासून चालू करू आम्ही पण आता. मग असं बरोबर नाही. आमचे प्रश्नच तुम्हाला ऐकायचं नाही तर तुम्ही महासभा ठेवता कशाला? नका ठेवू ना महासभा. मग तुम्ही तुमचे परस्पर ठरवत जा सर्व गोष्टी. आम्हाला जसं करायचंय आम्ही आमच्या पद्धतीने करू. असलो विरोधात तर आम्ही पण नाही ऐकणार कोणाला आता. मग हे सगळं ही फालतूगिरी आम्हाला नकोच आहे पुढच्या वेळेपासून. जर करायचे असेल, आमचे प्रश्न तुम्हाला ऐकून घ्यायचे असेल तर महासभेला ते अर्थ आहे, नाही तर काही अर्थ नाहीये ते. मग आमचे जी प्रभागातली जी जनता आहे ती आमच्या ज्या आशेने आम्हाला निवडून आणले, आज त्यांनी नवीन चेहरे आमच्या मुंबईमध्ये जे निवडून आणले त्या कशासाठी आणले? कारण एवढ्या वर्ष जे नगरसेवक होते ते असेच परस्पर सर्व मांडवली करत त्यांचे धंदे चालले होते, त्यांचे पैसे आणि लुबाडत होते आणि लोकांची एकही कामं होत नव्हती. आम्ही कामासाठी इथे बसलोय आणि आम्हाला जनतेची कामं करायची म्हणून इथे आलोय आम्ही, आणि ती करून घेणार. आणि ही महासभा जरी आज झाली अशी तर पुढची कशी होणार ना, मग त्यांना आम्ही 12 जण दाखवून देणार. या सगळ्या चर्चेवरून म्हणजे अजून काही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या सगळ्या आक्रमकपणात पाहून तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की विरोधी पक्ष स्ट्रॉंग भेटलेला आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये. आणि हे सगळे नवीन नगरसेवक कदाचित प्रचंड असा विरोध, म्हणजे त्यांना जर बोलू दिलं नाही तर प्रचंड असा विरोध करतील हे दिसून येते. अमित सराया भाजपचे नगरसेवक जे आहेत ते देखील शुभेच्छा देण्यासाठी मला वाटतं विरोधी पक्ष नेत्यांना आलेले आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणारे मनोज प्रधान आलेत. माझे मी एकच प्रश्न मनोज प्रधानांना विचारणार आहे. सर, मी आता या सगळ्या नवनिर्वाचित ह्या ज्या नगरसेविका आहेत, नगरसेवक आहेत, त्यांच्याशी बोललो. प्रचंड आक्रमक टीम आहे या सगळ्या जणांची, नवीन चेहरे आहेत. मला नाही वाटत राज्य महासभेत घडलं तर परत घडलं ते सगळे शांत बसेल.
100% हे देखील गोंधळ घालणार. चेहरे नवीन असतील पण राजकारणात परिपक्व आहेत. त्यामुळे आम्ही 12 जरी असलो ना तरी 120ला भारी आहे असं मला वाटतं. आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी ही महासभा चालवली त्या पद्धतीने जर पुढच्या वेळेस त्यांनी प्रयत्न केला तर ज्या पद्धतीने हे 12 जण आत भांडतील आमची संघटना रस्त्यावर उतरेल आणि त्याला विरोध करेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या अनेक वर्षात महानगरपालिकेत काय झालं, किती कामं झाली, काय नाही झाली आणि त्याच्यावर कोणी कोणी आवाज उचलला. परंतु जर आपण पाहिलं तर हे चेहरे तुम्हाला यावेळी या महानगरपालिकेमध्ये आक्रमक होताना दिसतील. हे नक्की मला वाटतं